अभाव असं वाटतच नाहीये. कारण तिच्या मनामध्ये फक्त आता एकच खंत आहे, ती म्हणजे जीवाचं आणि तिचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आणायचं. कारण जीव तिच्यापासून जे काही लपवतोय आणि नंदिनीला जे काही नंदिनीवरती आता रिॲक्ट व्हायला लागलाय, त्यामुळेच आता काव्याचा जळफळाट होतोय. तिला हे बघवतच नाहीये, कारण तिला माहीत आहे की हे बळजबरीने झालेल्या नात्याला काही अर्थ नाही. आणि आज मी काहीही झालं तरी 12 वाजण्याच्या अगोदर जीवाचं आणि माझं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आणूनच राहणार. तेव्हा तिकडे मिथून आणि जीवा हे दोघंही शेकोटी पेटवत बसलेले असतात. तेव्हा आता बऱ्याच आठवणींना उजाळा देत जीवा हा रडत असतो. आणि मिथूनला आता सगळं सत्य समजलंय की काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण होतं आणि लग्नानंतर ते वेगळे झालेले आहेत. पण नेमकं ते एकाच घरामध्ये आले, तेव्हा आता असं कसं ते एकमेकांच्या नजरेमध्ये राहत असतील. कारण जी लग्ना अगोदर गर्लफ्रेंड होती ती दुसऱ्या म्हणजेच आपल्याच भावाची बायको. अरे बापरे, खूप मोठा खेळ करून ठेवलाय जीवा तू. आता मिथून काकांना खूप वाईट वाटतं. ते म्हणतात की अरे मला तरी विश्वासात घेऊन तू सांगायला हवं होतं, कदाचित एवढा उशीर झाला नसता. अरे तुला माहिती आहे, काल मी रूम साफ करायला गेलो तेव्हा मला सगळे फोटो तुमचे ते सगळे आठवणी काय काय तिथे पडल्या होत्यात, वस्तू सगळ्या सापडल्या आहे. आणि मला किती धक्का बसला माहिती आहे, काल मी एकटाच होतो, माझी काय अवस्था झाली होती. अरे तुम्हाला विश्वासात घेऊन अगोदर का नाही सांगितलं. आता मिथून काका खूपच चिडलेले असतात, कारण जीवाने जे काही करून ठेवलेलं आहे ते त्यांना पटलेलंच नसतं. एकतर त्यांना आता सगळं सत्य समजले आणि त्यांना असं वाटतं की पार्थने आता नंदिनीसोबतचा डिवोर्स म्हणजे काव्याबरोबर डिवोर्स घेऊन आता जीवाला नंदिनीला सुद्धा सांगायला लागेल की तू पण लांब जायचं. पण जीवा इथे काव्याचा विचार करत नाहीये. कारण जीवाचं काय म्हणणं आहे की ज्या दिवशी तिने पार्थ दादाबरोबर लग्न केलं तेव्हा तिने माझा विचार केला का. नाही ना, तेव्हा मी तिथे नव्हतो, इतर नंदिनी बहिणीला सोडवायला बाहेर गेलो होतो. मग त्याच वेळेला ह्या काव्याने पार्थबरोबर लग्न करून टाकलं. अरे तेव्हा नाही आला का माझा विचार, तेव्हा कुठे गेलं होतं माझं प्रेम, सांगा ना काका तुम्हीच. तेव्हा ती लग्न करून बसली आणि जेव्हा नंदिनी ह्या एकट्या पडल्या तेव्हा मी विचार केला की ह्या 4 लोकांसमोर नंदिनीला डाग लागेल की तिचं लग्न मोडलंय. आणि मला तो डाग भरून काढायचा होता. कारण किती झालं तरी गर्लफ्रेंडची बहीण ही माझ्यासाठी त्या नजरेत तेव्हा तशी होती, पण आता तिने माझ्यासाठी खूप केले काका. माझा मूड ठीक राहावा म्हणून माझ्या रूममधल्या वस्तू आवरणं, मला माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणं, माझी काळजी घेणं, सतत माझ्यावर कॉलवर बोलणं, हे सगळं तिने आतापर्यंत मला मनवण्यासाठी केले. आणि मी काय केलं माहिती काका, तिला इग्नोर केला, तिला त्रास दिला, तिचा अपमान केला, सगळं काही मी तिला करत आलोय. पण तिने कधी राग मानलेला नाहीये. या 2 महिन्यांमध्ये मी आता अनुभवलं की नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि मला तिला धोका नाही द्यायचा आहे. आता तिला होणारा त्रास मी नाही बघू शकत आता, आणि मला मागे वळून बघायचंच नाहीये. तर त्याच वेळेला काव्य तिथे आलेली असते आणि त्या दोघांचंही बोलणं ऐकून आता काव्य म्हणते की वा जीवा, मांडलं रे तुला. नाही म्हणजे लग्न अगोदर प्रेम होतं आणि आता लग्नानंतर होईलच प्रेम असं तुला वाटते का. होणार आहे का प्रेम तुझं नंदिनीवरती. नाही झालंच आहे ना, सारखं तोंडात नंदिनी नंदिनी असतं ना. पण माझ्या भावनांचं काय रे पार्थ. हे बघ पार्थ, तू किती नंदिनीला स्वतःचं करायला गेला असला तरी ती कधी होणार नाहीये. कारण तुझ्या मनात मी आहे आणि तुझ्या छातीवर जो टॅटू कोरलाय ना तिथे सुद्धा मीच आहे आणि मीच राहणार आहे. हे बघ जीवा, तू किती इग्नोर केलंस ना तरी सुद्धा मी सगळ्यांना सांगूनच राहील की तू माझा बॉयफ्रेंड होतास आणि आपल्या लग्ना अगोदर प्रेम प्रकरण होतं. मला आता कुठे कोणत्याही प्रकारची शांतता ठेवायची नाहीये. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की शांत बस ना काव्या. आता जीवा चिडल्यानं तो म्हणतो की काव्या, तू मला इथे आल्यापासून का माझं डोकं खात आहेस, का सारखं सारखं तेच ऐकवत आहेस की प्रेम प्रकरण सांगून टाक, आपल्या प्रेमाची गोष्ट सगळ्यांना सांगून टाक. मी सांगितलं ना तुला मला इंटरेस्ट नाहीये, मला नाही सांगायचंय. पण ऐक काव्या, तू हे सांगून काय सिद्ध करणार आहेस ते सांग अगोदर मला. तेव्हा आता काव्य म्हणते की हेच की पार्थने नंदिनीचं व्हायचं आणि मी तुझं, मग बरोबर होईल ना जोड्या. तेव्हा आता काव्य म्हणतो की हे बघ काव्य, तू हे मनातून काढून टाक. आता आधीसारखा तुझा आधीचा जीव राहिलेलो नाहीये मी. कारण आता आपलं लग्न झालंय आणि तुझा नवरा पार्थ आहे, तसं माझी बायको नंदिनी आहे. तेव्हा आता आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा आहे. हे बघ, तू किती सांगण्याचा प्रयत्न कर आणि सांगशीलही, सगळ्यांना माहीतही होईल. पण आता मी तो जीवा राहिलेला नाही की तुझ्याकडे परत मी वागे वळून पाहिल. माझं ठरलंय जीव काव्य, मला नाही व्हायचं आता दुसरं कोणाचं. आता मी फक्त नंदिनीचा विचार करणार. त्याच वेळेला काव्य म्हणते हो का, मग ह्या तुझ्या छातीवर कोरलेला टॅटूचं काय रे. तो टॅटू पाहून तर ताईला कळेलच ना की माझं तुझ्यावर प्रेम होतं. मग मग चालणार आहे का तुला, असं आता ती ब्लॅकमेल करत असते. मग आता जीवा म्हणतो की हा टॅटू नंदिनीला दाखवण्यापर्यंत तो राहिला तर पाहिजे. मग आता एकदम असं जळालेलं विस्तव लाकूड असतं, तर त्याला विस्तव असतो आणि ते असं विस्तवाचं भरलेलं लाकूड जेव्हा उचलतो आणि क्षणाचाही विचार न करता त्या टॅटूवरती लावून देतो. जोरात आता ओरडायला लागतो, तर इकडे नंदिनीला त्याचा गॅलरीमधून नंदिनीने हे सगळं पाहिलेलं असतं आणि ती धावतच सुटते.
आता नंदिनी आल्यावर काव्यासुद्धा खूप रडायला लागते, खूप घाबरलेली असते की जीवाने असं कसं केलं आज. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर आता नेमका हा पार्थ फोनवर बोलत असतो आणि विक्रमचा फोन आलेला असतो की अरे बाळांनो, तिकडे सगळं काही ठीक तर आहे ना. नाही म्हणजे तुझी आई खूप काळजी करते रे, तिचं कालपासून लक्षच लागत नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो की बाबा काय झाले आईला, आई इतकं का टेन्शन घेते, आम्ही तर इकडे छान असं एन्जॉय करतोय, मग आता आईला असं का वाटलं असेल बाबा. मग आता विक्रम सांगू लागतात की अरे आपल्या एरियातले ते साठे गुरु जे आहे ना, ते आईला असं म्हणाले की जीवाला अग्नीपासून धोका आहे आणि जीवाचं कोणतं तरी सत्य बाहेर येणार आहे असं सुद्धा ते तिला म्हणाले. त्यामुळे तुझी आई बघणार आहे, तुम्ही गेल्यापासून खूपच टेन्शन घेते. तिने मगाशी पण नंदिनीला कॉल केला होता. तसं नंदिनीने सांगितलं होतं मानिनीला की काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित आहे. पण अरे आता 12 वाजत आले तरी तुझी आई झोपलेली नाही आहे रे, त्यामुळे मला चिंता वाटायला लागली. खरंच तुम्ही नीट आहात ना सगळे. तेव्हा पार्थ म्हणतो की बाबा अहो मला तुमचा आवाजच येत नाही, तुम्ही काही म्हणालात का. म्हणजे आता विक्रम जे काही बोललेलं असतो जीवाबद्दलचं ते काहीच आता पार्थने ऐकलेलं नसतं. तेव्हा आता हा पार्थ एका रूममधून दुसऱ्या रूममधून तिसऱ्या रूममध्ये असं फिरत असतो, नेटवर्क बघत असतो तो मोबाईलचं. कारण मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे त्याला विक्रमचा आवाजच काही जातच नसतो. तर पुढे आता असं बघायला मिळतं की हा पार्थ आता रेंज मिळत नाहीये म्हणून नेमका आता इकडे अडगळीच्या खोलीत आलेला असतो. त्या अडगळीच्या खोलीमध्ये आता अचानकपणे त्याचं त्या सुटकेसकडे लक्ष जातं. पण त्याच वेळेला आता विक्रमचा फोनही चालू असतो, त्यामुळे त्याचं माइंड डायव्हर्ट होत असतं. तो अचानक विचार करतो की अडगळीच्या रूममध्ये ही अशी एवढी मोठी सुटकेस नाही, पण ह्या सुटकेसमध्ये काय असेल, कोणी ठेवली असेल ही. आम्ही तर खूप दिवसानंतर आले फार्म हाऊसवरती, मला अशा वस्तू कधी दिसल्या नाही अडगळीच्या रूममध्ये. नक्की काय भानगड काय आहे, कोणी ठेवले, चला बघायला पाहिजे असं आता पार्थ म्हणत असतो. तर आता पार्थ फोनवर बोलता बोलता त्या सुटकेसजवळ येतो आणि ती सुटकेस उघडणारच असतो. तर त्याला जोरात आता जीवाचा ओरडण्याचा आवाज येतो आणि म्हणूनच जीवा ओरडतोय म्हटल्यावरती तो आता अडगळीच्या रूममधून बाहेरच पळ सुटतो. आणि मग आता समोर पाहतो तर जीवाला चटका लागलेला असतो. कारण जीवाने काव्याचं नाव पुसून जाण्यासाठी, तिथे जखम होण्यासाठी असं टोकाचं पाऊल उचललेलं असतं की जेणेकरून काव्या माझं किती सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा मी नंदिनीला हा टॅटू कधी दाखवणार नाही. आणि म्हणूनच एवढी मोठी जखम त्याने त्याच्या छातीवर स्वतःच्या हाताने चटका लावून करून घेतलेली असते. इकडे मात्र खूपच आता सगळ्यांना काळजी वाटत असते. मग आता जीवाबरोबर असा प्रसंग येता क्षणी इकडे सुटकेस इतका वाऱ्याचा वेग असतो की सुटकेस पार्थने उघडलेलीच असते पण त्याला काही दिसलेलं नसतं. पण त्या उघड्या सुटकेसमधून आता एक एक फोटो पडायला लागतो. त्यांचे लव्ह लेटर, जीवाने लिहिलेल्या काव्याबद्दलच्या कविता, त्यांचे कपल फोटो, असं सगळं काही उडायला लागतं. आणि त्यातला एक फोटो उडून असा गॅलरीमधून बाहेरच पडतो. तिथे नंदिनी, पार्थ, जीवा, काव्य सगळेच असतात. पण नंदिनीचं लक्ष नसतं कारण जीवाला एवढी मोठी जखम झाली आहे म्हणून तिचा जीव आता खूपच कासावीस होत असतो. पण मात्र काव्याने तो फोटो पाहिला असतो म्हणून काव्य तिथे येते आणि तो फोटो उचलते आणि त्याच्या मागे कविता लिहिलेली असते ती मनातच वाचू लागते. तेव्हा आता ती कविता वाचताना तिला आता खूप रडू येत असतं. ती म्हणते की हे प्रेम आता प्रेम राहिलेलं नाहीये, हे प्रेमाचं रूपांतर एका रागात, तिरस्कारात झालंय. कारण माझ्या मनात अजूनही जीवा होता पण जीवाच्या मनात माझ्याबद्दल कुठली जागा नाहीये. आणि आज ते त्याने स्पष्टच केले कारण त्याने माझं नाव जाळून टाकलं नंदिनीसाठी, म्हणजे त्याच्या बायकोसाठी. त्याने मला असं विसरायचं ठरवलंय. मला तर असं वाटलं होतं की आपण सुद्धा हे लग्न आता ॲक्सेप्ट करावं, पण माझ्या मनात पार्थबद्दल कधी जागा राहणार नाही. मी नाहीच पारची होऊ शकत कारण माझं फक्त जीवावर प्रेम आहे आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे तो तर नंदिनीला ॲक्सेप्ट करायला निघालाय. तेव्हा प्रेक्षकांना इकडे आता काव्य रडतही असते कारण जीवाला जो काही त्रास झालेला असतो तो पाहून आता तिला खूपच वाईट वाटत असतं. पण मात्र जीवाने तिला जो धक्का दिलाय, जो काही म्हटलं आहे की आता मी फक्त नंदिनीचा विचार करणार, आता मी तुझ्याबरोबर रिलेशन नाही ठेवू शकत, त्यामुळे घरच्यांना सांगायचं की नाही हा प्रश्न तुझा आहे. त्यामुळेच काव्य आता गप्पच बसते कारण आता उत्तर देऊन तरी काय होणार आहे असं तिला वाटायला लागतं. तर प्रेक्षकांनो इकडे आता पार्थ त्या अडगळीच्या रूममधून सुटकेस त्याने पाहिली आहे तेव्हा आता तो कधी ना कधी तिथे पोहोचणारच आहे कारण त्यांना पूर्ण अजून एक रात्र तिथे राहायचे. आणि तेवढ्या वेळात जर पार्थने त्या सुटकेसमधले फोटो, त्यांचे लव्ह लेटर पाहिले तर मात्र सत्य समोर यायला काहीही वेळ लागणार नाही. तर आतापर्यंत आपण खूप वाट पाहिली की सत्य समोर येईल पण ते लांबवत आहेत. अजून सुद्धा त्यांनी असं दाखवलेलंच नाही आहे की काव्य आणि जीवाचं सत्य नंदिनी आणि पार्थ समोर आलंय. तेव्हा आता तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे प्रेक्षकांनो, कारण अजून तरी असं वाटत नाही आहे की इतक्या लवकर तरी सहजासहजी पुरावे असे मिळतील नंदिनी आणि पार्थला. पण इकडे आता मानिनी आणि विक्रम दोघंही काळजी करू लागतात. त्यांना आता सारखं सारखं वाटत असतं की हे मुलं जोपर्यंत घरी येत नाही
तोपर्यंत आपल्याला काही चिंता आता लागलेलीच आहे. मग आता प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, तुम्हाला ह्या मालिकेव्यतिरिक्त अजून दुसऱ्या कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजेच तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यूसुद्धा आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत. तर मग कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चला, धन्यवाद.